नमस्कार. इंदू अधोक्षजला म्हणत असते, आदू तू काय केलंस हे? दिग्रजकरांच्या गादीवर तू मला बसवलंस. तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, इंदू खरं सांगू का, माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. दिग्रजकरांची गादी जर का पुढे कोणी चालवणार असेल तर ती तू आहेस. तेव्हा इंदू बोलते, आदू तुझा माझ्यावरती विश्वास आहे हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, इंदू बघितलंस का तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावरती किती विश्वास आहे. आणि मला सुद्धा मनापासून हेच वाटत होतं इंदू की तूच या गादीवरती बसावं. तेव्हा इंदू बोलते, व्यंकू महाराज खरं सांगू का, मला खूपच भीती वाटते. असं वाटतंय की जबाबदारी आली पण ती जबाबदारी मी पाळू शकेन का. मला खरंच खूपच भीती वाटायला लागली आहे. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, भीती कसली, अगं जबाबदाऱ्या तर घेतल्याच पाहिजेत. जर का जबाबदाऱ्या घेतल्यास तर सगळं काही नीट होईल. कळतंय का, जरा तरी नीट विचार कर. तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज तुम्ही आणि आदूची साथ माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हाला माहितीच आहे. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, काय चाललं हे? दिग्रजकरांच्या गादीवरती बसण्याचा अधिकार हिला दिलाच कुणी? मुळात ही या घरची सून आहे, या घरची मुलगी नाही किंवा मुलगा नाही. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, सुनेमध्ये आणि मुलांमध्ये मी कधी फरक केला नाही आणि करणार सुद्धा नाही. तेव्हा गोपाळ बोलतो, तसंच जर का असेल तर नारायणीताईला गादीवर बसवा. नारायणीताई दिग्रजकरांची मुलगी आहे हे विसरू नका. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, गोपाळ अगदी बरोबर बोलतोय. गोपाळ काहीही चुकीचं बोलत नाही आणि त्याचं काही चुकतच नाही. खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात, गोपाळ पुरे झालं. इंदू तर तुझी खास मैत्रीण, तिच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, खरं सांगू का, मला काहीच वाटत नाही आणि मला काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कितीही काही झालं तरी इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकरांच्या गादीवर बसणार नाही. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, पुरे झालं. आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे लवकरात लवकर मला या गोष्टीचा अंदाज घेतला पाहिजे, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे. आणि खरं सांगायचं तर मला एकच गोष्ट कळते, ती म्हणजे इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकरच या गादीवर बसणार. तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांकडे बघत बसतात. मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात, व्यंकट भाऊजी तुम्ही तर माझ्या विरोधात जायचंच ठरवलं आहे. व्यंकट भाऊजी तुम्ही ज्या पद्धतीने वागता ना ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो. व्यंकट भाऊजी प्लीज स्वतःला सावरा, कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. तेवढ्यात लगेच व्यंकू महाराज मोठ्या बाईंना बोलतात, वहिनी मला तरी असं वाटतं की अधोक्षजने जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे आणि अधोक्षज कधीच चुकीचं बोलत नाही. हे ऐकून मोठ्या बाई बोलतात, झालं का अधोक्षज, तुझं काम झालं. खरंच मला तुला माझा मुलगा म्हणायची लाज वाटते. अधोक्षज तू असं कसं काय वागू शकतोस, तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. अधोक्षज प्लीज विचार कर. त्यावेळेला लगेच अधोक्षज मोठ्याने बोलतो, पुरे झालं. मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती म्हणजे लवकरात लवकर हा जो निर्णय घेतलायस ना तो बदलायचा. तेव्हा अधोक्षज बोलतो, आई मी जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. खरं सांगायचं तर मला याबद्दल काहीच वाटत नाही. खरं सांगू का, हा निर्णय अगदीच योग्य आहे आणि हाच निर्णय
काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं समज. तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडतात आणि बोलतात, पुरे झालं. काय चाललंय तुझं अधोक्षज? तू मला उत्तर द्यायचं म्हणून देतोयस का? अधोक्षज, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर वाद नाही घालायचा आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. मी सांगितलेला निर्णयच योग्य असेल. दिग्रजकरांच्या गाडीवर फक्त आणि फक्त अधोक्षज दिग्रजकरच बसणार. तेव्हा अधोक्षज बोलतो, अजिबात नाही. तेव्हा मोठ्या बाई अधोक्षजवरती हात उचलतात. त्यावेळेला लगेच इंदू मोठ्या बाईंचा हात धरते आणि म्हणते, पुरे झालं मोठ्या बाई. माझ्या नवऱ्यावरती हात नाही उचलायचा. त्याचं काय चुकलंय? त्याला जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तू नको सांगूस काय निर्णय योग्य आणि काय चुकीचा ते. तू एकच गोष्ट लक्षात ठेव इंद्रायणी, कितीही काही झालं तरी सुद्धा या विषयावर मला बोलायचं नाही आणि हा विषय आता मला वाढवायचा सुद्धा नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो. इंदू मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता हा विषय वाढवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो आणि अधोक्षज मोठ्याने बोलतो, आता सर्वच संपलं. आता काय करू तेच कळत नाही, पण मी मात्र शांत नाही बसणार. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात, आज अधोक्षज तू मला एकटीला पाडलंस. तुझे बाबा गेल्यानंतर आज मला पहिल्यांदा एकटं वाटतंय, कारण तू माझ्या विरोधात गेलास. त्यावेळेला लगेच अधोक्षज बोलतो, पुरे झालं. मला आता हा विषय वाढवायचा नाही आई, आणि मी तुला एकटीला वगैरे टाकलंच नाही आई. मी कायम तुझ्यासोबत असेन. फक्त ही एकच गोष्ट मला पटत नाही. आई प्लीज विचार कर, तुझं काय चाललंय ते. खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात. मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात, जाऊ देत रे, तुला जे करायचं आहे ते तू करतोयस ना, कर. तुला या मुलीला गादीवर बसवायचंय, कर. एक दिवस हीच मुलगी तुला नाही ना सोडून गेली तर नावाची आनंदी अंताजी दिग्रजकर नाही मी. त्यावेळेला लगेच अधोक्षज बोलतो, असं कधीच होणार नाही आई. इंदू मला कधीच सोडून जाणार नाही. इंदू कायम माझ्या सोबतच असणार. तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी सुद्धा इथेच आहे आणि तू सुद्धा इथेच आहेस. बघूया ना नक्की काय होतंय ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मोठ्या बाईंचं मन जिंकू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.